Hello everyone, welcome back to Unlock PCMB Academy. In today's video, we are going to talk about the taxonomical aid. Mostly आपण आजच्या क्लासमध्ये पहिला taxonomical aid जे आहे हर्बॅरियम याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत, तेही फक्त 5 मिनिटांमध्ये. ओके, तर नेमकं टॅक्झॉनॉमिकल एड काय आहे, तर यामध्ये हे कशासाठी टूल यूज केला जातो, यामध्ये आयडेंटिफाय केलं जातं, स्टडी केली जाते आणि क्लासिफाय केलं जातं ऑर्गॅनिझम्सला. त्याचबरोबर ते जे पहिला टॅक्झॉनॉमिकल एड आहे त्यामध्ये हर्बॅरियममध्ये आपल्याला प्लांट स्पेसिफिक पाहायला मिळतात, तेही डेड असतात. ओके, म्हणजे लिव्हिंग प्लांट्स आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं आपल्याला ड्राईड प्लांट म्हणजे वाळवलेले प्लांट इथं आपल्याला दिसतात. जे बोटॅनिकल गार्डन आहे ते आहे लिव्हिंग प्लांट्स. इथं लिव्हिंग प्लांट्स ग्रो झालेले तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे. म्युझियम जे आहे ते हे दोन्ही प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल दोघांनाही प्रिझर्व करण्यासाठी प्रिझर्व केलं जातं, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, स्टोअर केले जातात. नेक्स्ट इज झुलॉजिकल पार्क, इथं तुम्हाला फक्त ॲनिमल पाहायला मिळतात. नेक्स्ट इज द की यूज केलं जातं प्लांट आणि ॲनिमलला आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, तर हे काय आहे टॅक्झॉनॉमिकल एड्स. तर त्यातला पहिला टूल आपण आजच्या क्लासमध्ये पाहून घेऊया. पहिला टूल काय आहे, हर्बॅरियम. तर नेमकं हर्बॅरियम काय आहे, तर हर्बॅरियममध्ये जे ड्राईड प्लांट स्पेसिमन आहेत त्याला कलेक्ट केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठे प्लांट स्पेसिमन भेटला तर त्याला कलेक्ट करून त्याला स्टोअर केलं जातं लॉंग टर्म स्टडीसाठी, आणि हे आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा उपयोगी पडतं. जर आपण एखादं प्लांट स्पेसिमन पाहिलं तर नेमकं ते प्लांट स्पेसिमन कुठल्या ऑर्डरचं आहे, त्याचं फॅमिली कोणती आहे, क्लास कुठला आहे किंवा सायंटिफिक नाव कुठलं आहे, हे सर्व आपल्याला हर्बॅरियममध्ये पाहायला मिळतं. इट जस्ट लाईक अ लायब्ररी ऑफ प्लांट. ओके, तर जसं की प्लांटची लायब्ररी असल्यासारखं आपल्याला दिसतं. जस्ट लाईक आपल्या बुकची लायब्ररी कशी असते तसं प्लांटची लायब्ररी हर्बॅरियमला म्हटलं जातं. तर नेमकं स्टेप्स काय आहेत, नेमकं हर्बॅरियमला आपण बनवतो कसं. सो द फर्स्ट स्टेप इज द कलेक्शन. सर्वात आधी आपल्याला प्लांट स्पेसिमनला कलेक्ट केलं जातं फ्रॉम नॅचरल हॅबिटॅट. नैसर्गिक हॅबिटॅटमधनं आपल्याला प्लांट स्पेसिमन सर्वात आधी कलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्याला ड्राय करायचे. ड्राय म्हणजे काय, त्यामध्ये प्रेझेंट असलेलं जे पाणी आहे, एक्सेस वॉटर आहे, ते निघून गेलं पाहिजे. त्यामुळे काय होणार, खराब होणार नाही, प्रिव्हेंट होणार डिकेपासनं. त्यानंतर आपल्याला त्याला प्रेस करायचं. प्रेस म्हणजे काय, फ्लॅट करायचं. आणि माउंटिंग म्हणजे एका शीटवरती आपल्याला फिक्स करायचं. इथं तुम्ही पाहू शकता शीटवरती आपण प्लांट स्पेसिमनला फिक्स केलेलं आहे. शीटवर सर्वात आधी काय करायचे, कलेक्ट करायचे, ड्राय करायचे, प्रेस करायचे आणि त्याला शीटवरती फिक्स करायचे. शीटवरती फिक्स केल्यानंतर आपल्याला ते खूप काळापर्यंत स्टडी करता येते आणि प्लांट स्पेसिमनला आयडेंटिफाय सुद्धा करता येतं. नंतर आपण पाहू जे हर्बॅरियम शीट नेमके काय आहे. स प्लांट इज माउंटेड ऑन अ शीट. आताच आपण पाहिलं की शीटवर आपण प्रेस करतो, पण नेमकं ही शीट कोणती आहे, तर हे पहा इथं शीट आहे, यावरती प्लांट स्पेसिमन ठेवला. ओके, प्लांट स्पेसिमनला फिक्स करता शीटवरती ग्लूच्या साह्याने किंवा ग्लू लावून त्याला खालून चिटकून ठेवतात. शीट इज कॉल्ड हर्बॅरियम शीट. इट लुक्स लाईक अ रेकॉर्ड पेज. म्हणजे यावरती सर्व प्रकारचे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे लेबल इन्फॉर्मेशन. तुम्ही पाहत असाल कुठलाही प्लांट असेल तर त्याखाली एक बॉक्स दिलेला असतो. बॉक्समध्ये काय असतं, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. तर हा जो बॉक्स आहे तर यामध्ये लिहिलं जातं की नेमकं सायंटिफिक नाव काय आहे, त्यानंतर तो कुठल्या फॅमिलीचा प्लांट आहे, नंतर त्याचं प्लेस ऑफ कलेक्शन कुठल्या जागून तो प्लेस केलाय, त्याचबरोबर ती त्याची डेट काय होती, कोणत्या दिवशी तो कलेक्ट केलाय आणि कलेक्टरचं नाव, कलेक्ट करणारा माणूस कोण होता, व्यक्ती कोण होती. आणि हे आपल्याला करेक्ट आयडेंटिफिकेशनसाठी युजफुल होतं की नेमकं एखादा प्लांट पाहिला की त्याचं सर्व काही आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. सायंटिफिक नाव आलं म्हणजे आपण सर्व काही त्याचं आयडेंटिफाय करून घेऊ शकतो. ओके गाईज, आय होप तुम्हाला कळालं असेल नेमकं हर्बॅरियम काय आहे ते. ओके, नेक्स्ट आपण पाहू की नेमकं याची स्टोरेज, जे आपण शीट आपण आता पाहिले त्या शीटला नेमकं स्टोअर कुठे केलं जातं, त्याचं स्टोरेज कुठं होतं. तर शीट जे आहेत हे काय आहे, शीट्स केप्ट इन फोल्डर और कॅबिनेट. फोल्डर आणि कॅबिनेटमध्ये ते केप्ट म्हणजे ठेवल्या जातात. त्याचबरोबर ती हे कशासाठी आपण करतो, त्यामुळे मॉइश्चर आणि इन्सेक्टपासनं वाचवण्यासाठी. ओके, प्रोटेक्टेड फ्रॉम मॉइश्चर अँड इन्सेक्ट. केमिकल्स मे यूज, इथं आपल्याला बऱ्याच प्रकारचे केमिकल्स पाहायला मिळतात. सो दॅट प्लांट रिमेन
सेफ, त्यामुळे प्लांट आपल्याला सेफ दिसतं, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम दिसत नाही आणि नॉर्मल प्लांट आपल्याला जसा आपण पहिल्या दिवशी ठेवलं तसा आपल्याला प्लांट पाहायला मिळतं. नेमकं हर्बॅरियमचे युजेस काय आहेत, काय नेमकं हर्बॅरियम आपण काय यूज करतो? सो द बेसिक यूज ऑफ हर्बॅरियम इज टू आयडेंटिफाय of plant specimen. It help in identification of plants used in research work. कोणता सायंटिस्ट कुठले वर्क करत असेल तर त्याला रिसर्च करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. इट मेंटेन रेकॉर्ड ऑफ प्लांट डायव्हर्सिटी, त्यामुळे आपल्याला कळतं की आपली डायव्हर्सिटी किती मोठी आहे, डायव्हर्सिटीमध्ये कुठल्या प्रकारचे प्लांट्स प्रेझेंट आहेत. इट हेल्प टू कम्पेअर न्यू अँड ओल्ड प्लांट्स, नवीन प्लांट आणि ओल्ड प्लांटला कम्पेअर करण्यासाठी सुद्धा हर्बॅरियमचा आपल्याला वापर केला जातो. सो लार्जेस्ट हर्बॅरियम कुठं आहे? आपल्या भारतामध्ये लार्जेस्ट हर्बॅरियम आहे ज्याचं नाव आहे सेंट्रल नॅशनल हर्बॅरियम, जे हौरामध्ये प्रेझेंट आहे, वेस्ट बंगालमध्ये. मोर दॅन 2 मिलियन प्लांट स्पीसीज, तुम्हाला इथे 2 मिलियन पेक्षा जास्त प्लांट स्पीसीज पाहायला मिळतील. जर एखाद्या वेळेस तुम्ही तिकडे गेलात तर आय होप की तुम्ही तिथे जाऊन हर्बॅरियमला व्हिजिट कराल. ओके. It located in Acharya Jagdish Chandra Bose Indian. Just give me 1 minute, guys. Okay. इंडियन बोटॅनिकल गार्डन. तर हे आचार्य जगदीश चंद्र बोस यांच्या नावाचं इंडियन बोटॅनिकल गार्डन आहे, तिथं आपल्याला पाहायला मिळेल. ओके. हर्बॅरियम तिथं सिच्युएट आहे, लोकेटेड आहे. ओके. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की नेक्स्ट टॅक्झॉनॉमिकल एड पाहू, बोटॅनिकल गार्डनबद्दल माहिती घेऊ आणि त्याचबरोबर हा क्लास होता फक्त हर्बॅरियमचा. इथं आपण